सख्या भाऊ बहिणीचा घरामध्ये ज्या वेळेला होटाला होट होते चुंबनाचा कार्यक्रम त्यांचा चालू होता त्यावेळेला त्यांच्या आईनं ही जी दृश्य बघितलं का नाही डोक्याची तार झाली अक्षरशः. लाजा वाटतो त्या म्हटले आय तुम्ही तर म्हणजे बोलण्याच्या पलीकडचं थोडक्यात अरे सख्य भाऊ बहीण आहे तुम्ही नवरा बायको नव्ह असं तुम्ही करताय. जे हातात जी पाणी होतं का ना गोमूत्र पाण्यात ती झपदिशी त्यांच्या अंगावर टाकून दिलं आणि जसं त्यांच्या अंगावर टाकलं तसं त्यांच्या शरीरातनं ती ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडली कारण त्याच्यामध्ये गोमूत्र होतं आणि पाणी ते अभिमित्रित केलेलं होतं आणि त्यांना रिअलाइज झालं की आईला आपण काय करतोय असा विषय. आणि हे पहिल्यापासून चालू होतं म्हणजे हे गेलं 3 महिने असंच चालू होतं सारखं ते एकमेकांच्या जवळ यायचं किंवा काय गोष्टी ही करायच्या किंवा काय नाही. आणि त्यांना नंतर रिअलाइज व्हायचं की अरे असं का होतं या बुद्धी का फिरत्या बुद्धी का बंधन करतं एवढं काही सुचूनच देत नाही विचार करण्याची क्षमताच म्हणजे ही होतं संपूर्णच जात्या. ही स्टोरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातली गडहिंग्लज ते आजरा दरम्यानचा एक तलाव आहे तिथली ही स्टोरी घडलेली आहे बघा सगळी. तिथं पण पहिलं काय झालं होतं एक प्रेमीयुगल ही अशीच लपडे करणारे गेली होती तिथं आत्महत्या केली होती. आता ती पण अतृप्त आत्मा आहे ती पण कुणाच तरी शरीरच मागणार. मग ती ज्या वेळेला ही भाऊ बहीण ज्या वेळेला फोटो काढायला गेली होती तर फॅमिली होती सगळी त्यावेळेला ह्यांच्या दोघांच्या आतमध्ये हिने प्रवेश केला होता आणि त्याच्यानंतर ही स्टोरी खरी चालू झाली. अशी ही सख्या भाऊ बहिणीची हॉरर लव्ह स्टोरी आहे. आणि ज्या वेळेला ही मेली होती की नाही तलावात ही मांडी एवढ्या पाण्यात मेली होती आणि मुंडकी त्यांची